गुड मॉर्निंग, हॅलो, नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सर्वजण? तर वेलकम बॅक टू माय फर्स्ट मिनी व्लॉग. सो रात्री साहेबांनी प्लॅन केला, सॅटर्डे संडे साहेबांना सुट्टी असते, तर त्यांनी प्लॅन केला की आपण जाऊयात मस्त लॉंग ड्राईव्हला. आपण दोघंच जाऊयात, शिवला अजिबात घ्यायचं नाही. पण तुम्ही इथे बघू शकताय, आम्ही पहाटे उठलो होतो, ती मॅडम सुद्धा आमच्या मागे जागी झाली. आमचं भूत आहे हे आमच्या मागे मागेच येणार. सो तिला घेतलं आणि पहाटे प्रमाणाच्या बाहेर अशी थंडी पडलेली होती आणि यांनी प्लॅन केला होता. हे यांचे फ्रेंड्स वीकेंडच्या वेळेस जिथे नाश्ता करतात तिथे तिलकला, तर तिलकला मला नाश्ता करण्यासाठी घेऊन चालले होते. अदरवाईज म्हणजे दोन असे पॉइंट्स आहेत, ते सगळे तिथं नाश्ता करायला जातात वीकेंडच्या वेळेस फ्रायडेला, आणि सॅटर्डे संडे सुट्टी असते यांना. सो आम्ही इथं आल्यानंतर आम्ही संभाजी उद्यानमध्ये आलो, थोडीशी वॉकिंग केली, कारण की आम्ही डायरेक्ट नाश्ता करायला जाणार होतो. पण शिव मॅडम म्हटल्या की चला पापा आपण पार्कमध्ये जाऊयात. सो पार्कमध्ये आलो, आम्ही थोडीशी वॉकिंग वगैरे केली. शिव थोडीशी खेळली शिवने, आणि मस्त असं गार्डन होतं, इतकं सुंदर, इतकं छान, असं प्रसन्न वाटलं. तर थोडा वेळ इथे टाइम स्पेंड केला आणि त्यानंतर आम्ही निघालो होतो नाश्ता करण्यासाठी. सो फायनली आम्ही आता तिथे पोहोचलेलो आहोत. बघू शकता इथे तिलकमध्ये हे सगळे यांचे फ्रेंड्स आहेत ना, नाश्ता करण्यासाठी येतात. आणि तुम्ही जर इथे कुणी आला असेल पुण्यामध्ये नाश्ता करायला, तर मला नक्की कमेंट्स करून सांगा. सो इथं छान असा नाश्ता मिळतो. तर आता आम्ही आलो होतो आणि हे मला विचारत होते की तुला काय खायचं आहे, तर म्हटलं सगळं आपण थोडं थोडं ट्राय करूयात. तर लास्ट टाइम यांनी मला नेलं होतं अण्णासचे पोहे खायला, शनिवार वाड्याच्या समोरच आहे एक्झॅक्ट ते. तर तिथे आम्ही नाश्ता केला होता. तर फर्स्ट आम्ही ऑर्डर केली ती साबुदाणा वडा, आणि मला साबुदाणा वडा ना प्रचंड आवडतात, म्हणजे पण बाहेरची जरा शक्यतो कमीच खाते. पण यांना म्हटलं घ्या, सकाळी सकाळी भूक लागलेली होती आणि यांनी मला सजेस्ट केलं होतं की इथलं पॅटीस आणि पोहे खूप छान लागतात. सो आम्ही पॅटीस घेतला आणि पोहे घेतलं, आणि त्याची टेस्ट सुद्धा अप्रतिम होती, खूप सुंदर लागले. पोहे सुद्धा गरमागरम एकदम मस्त, त्याच्यावर सांबार वगैरे टाकलेलं होतं, बारीक शेव वगैरे होती, तर ते सुद्धा आम्ही मस्त एन्जॉय केले. सो ते खाऊन झाल्यानंतर आम्ही पुन्हा आलो. एक्झॅक्ट त्याच्या समोर हैदराबादी डोसा मिळतो, आणि त्याची चव जी आहे ना, म्हणजे त्याची जी चटणी वगैरे आहे ना, त्याचा फ्लेवरच अतिशय वेगळा होता. म्हणजे इतर वेळी आम्ही डोसा वगैरे खातो ना, तर त्याच्यापेक्षा त्याची चटणी जी आहे ना, ती कमाल होती, आणि अतिशय चविष्ट असा डोसा होता, क्रिस्पी होता, खूप छान वाटलं. म्हणजे काहीतरी वेगळी टेस्ट होती, हैदराबादी होता. सो फायनली नाश्ता झाल्यानंतर आम्ही चहा घेतला. ऍक्च्युली मी चहा पित नाही, अजिबात चहा घेत नाही, मला चहाचा अजिबात क्रेज नाहीये, पण थोडासा सकाळी नॉर्मली यांच्यासोबत घेत असते. तर यांनी चहा आणला आणि आम्ही इथे चहाची टेस्ट घेतली. तर चहा सुद्धा अतिशय सुंदर होता. मी चहा पित नाही ऍक्च्युली. आणि फायनली नाश्ता वगैरे केला आम्ही, मस्त भरपेट एकदम मजबूत असा नाश्ता झाला, आणि आम्ही फायनली निघालो घराच्या दिशेने. आणि अतिशय सुंदर असं वातावरण होतं, पहाटेची वेळ होती, आणि समोर तुम्ही बघू शकताय महाराजांची आरती चालू होती. तो क्षण आहे ना, एकदम छान वाटला मला बघायला, म्हणजे मस्त वाटलं. आणि पहाटे पहाटे असं ना लॉंग ड्राईव्हला जायला जरा खूप छान वाटतं. आणि त्यानंतर आम्ही इथे फ्रुट्स घ्यायला थांबलो होतो. माझ्या श्रेयाला पाहिजे होते फ्रुट्स, तर तिला ऍपल घेतले, आणि त्यानंतर तिच्यासाठी इडली घेतली. ती नको म्हणत होती, पण तरी तिला म्हटलं चल एक प्लेट थोडीशी इडली तू खाऊन घे. तर तिच्यासाठी इडली इथे घेतली आम्ही, आणि इडली पॅक केली, आणि फायनली आम्ही घरी आलो. तर तरी आमची मॅडम रुसलेली आहे, बघू शकताय. तर फर्स्ट मिनी ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट्स करून सांगा.